नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सत्तेच्या राजकारणामध्ये पक्ष, पक्ष संघटना, पक्ष संघटनेची धोरणं, पक्ष संघटनेचं तत्त्वज्ञान, वैचारिक तत्त्वज्ञान अशा सगळ्या गोष्टी कशा बाजूला पडतात आणि सत्ता हेच महत्त्वाचं ठरतं, हेच मुख्य ध्येय ठरतं. याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला तामिळनाडूच्या विद्यमान राजकीय घटनांकडे पाहावं लागतं. तामिळनाडूमध्ये सगळे पक्ष, जवळजवळ सगळे पक्ष, सगळ्या आघाड्या यांची ह्या सत्तेच्या राजकारणामुळं दाणादाण उडालेली आहे. सत्ता समोर दिसताच सगळेजण तिकडं धावत सुटले आणि त्यामुळं सगळ्या पक्षांचे, सगळे पक्ष आणि सगळ्या आघाड्या अक्षरशः खिळखिळ्या झालेल्या आहेत. तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. आत्तापर्यंत आपल्याला माहीत आहे, तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन्हीही द्रविडी राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या पक्षांना जनता कायम पसंती देत होती. कधी हा पक्ष, ही आघाडी, कधी ती आघाडी असे सत्तेमध्ये येत असत. अगदी करुणानिधी किंवा MG रामचंद्रन, त्यानंतर जयललिता आणि आता स्टॅलिन ह्या सगळ्यांचं जे राजकारण चाललेलं होतं ते ह्या द्रविडी राजकारणाच्या भोवतीच सगळं राजकारण फिरत होतं. यावेळेला सुद्धा असं वाटत होतं की अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, जी अण्णा DMK म्हणतात, ती पक्ष कदाचित सत्तेच्या थोडंफार जवळपास जाऊ शकेल. परंतु त्याच वेळेला DMKचे जे मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री, आता माजी मुख्यमंत्री म्हणायला लागेल त्यांना, ते MK स्टॅलिन यांनी सुद्धा पूर्ण तयारी केलेली होती. त्यामुळं ते सुद्धा टक्कर द्यायला तयार होते. परंतु तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अनपेक्षित घडलं आणि त्या राजकारणामध्ये तिसरी शक्ती तिथं उदयाला आली आणि ती म्हणजे अभिनेते विजय आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या रूपानं नवीन शक्ती उदयाला आली आणि त्यांचा पक्ष एकदम वेगानं पुढं आला. कुणालाही कल्पना नसताना किंवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना त्या पक्षानं पहिल्याच फेरीमध्ये पहिल्यांदा पक्ष स्थापन केला. अवघ्या 2-2.5-3 वर्ष तयारी केली आणि निवडणुकीमध्ये त्या पक्षाला 100च्या वरती जागा मिळाल्या आणि तो पक्ष सत्तेच्या जवळ जाऊन पोहोचला. फक्त त्या पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. जे 118 जागांचं बहुमत पाहिजे होतं, तामिळनाडूमध्ये आवश्यक असतं, ते बहुमत विजय थलपती यांना मिळालं नाही. साहजिकच त्यांनी राज्यपालांकडे अनेक वेळेला निवेदनं दिली, अनेक वेळा त्यांची भेट घेतली, पण राज्यपाल काही फारसे तयार नव्हते. त्यांना सांगितलं की तुमचं बहुमत पहिल्यांदा कसं तुमचं आहे ते सिद्ध करा, तुम्हाला कोणकोण पक्ष पाठिंबा देणार आहेत त्यांची एक यादी द्या, त्यांच्या सह्यांची पत्र द्या वगैरे, असं बरंच राजकारण तिथं झालं. आणि अखेर विजय यांनी, ज्याला आपण किमान बहुमत म्हणतो, ते सिद्ध करायची तयारी केली आणि त्यांचा शपथविधी पण झाला. त्यांच्या मंत्रिमंडळाचा पण शपथविधी झाला आणि तो शपथविधी झाल्यानंतर मात्र अक्षरशः सगळ्या आघाड्यांमध्ये दाणादाण सुरू झाली. विशेषतः अण्णा DMK ही जी NDAतला एक घटक पक्ष आहे, केंद्रामध्ये जे NDAचं सरकार आहे भाजप प्रणित, त्यातला जो घटक पक्ष आहे तो NDA पक्ष, त्या पक्षाचे आमदार फुटले आणि त्यांनी विजय थलपती यांना पाठिंबा दिला. म्हणजे जेव्हा विश्वासमत त्यांनी विधानसभेमध्ये मांडलं तेव्हा अण्णा DMKच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळं अण्णा DMK ह्या आघाडीमध्ये मोठा भूकंप झाला. पण केवळ तेवढाच झाला असं नव्हे, तर DMKच्या आघाडीमध्ये असलेले काँग्रेस आणि काही इतर डावे पक्ष हे सुद्धा विजय थलपती यांच्या बाजूला गेले. खरं म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा विजय थलपती यांना जेव्हा बहुमताची गरज होती त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा कोणी पाऊल उचललं असेल, सत्ता मिळते असं पाहिल्यानंतर, ते काँग्रेस पक्षानं उचललं आणि काँग्रेस पक्षाचे 5 आमदार हे विजय थलपती यांच्याबरोबर उभे राहिले आघाडीमध्ये. त्यांच्या आघाडीबरोबर त्यांनी बहुमत सिद्ध करायसाठी त्यांना मदत केली आणि तिथून मग सगळ्या आघाड्यांना गळतीला सुरुवात झाली. आता काँग्रेस पक्ष हा खरं म्हणजे DMK बरोबर, म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम, म्हणजे स्वतः MK स्टॅलिन असतील किंवा त्याच्याही पूर्वी M करुणानिधी होते, ह्या सगळ्यांच्याबरोबर 22 वर्ष सत्तेमध्ये त्यांच्याबरोबर राहिलेला, त्यांच्या आघाडीमध्ये राहिलेला, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ह्या काँग्रेस पक्षानं त्या आघाडीबरोबर लढलेल्या होत्या, DMK बरोबर लढलेल्या होत्या. विशेषतः जी इंडी आघाडी आहे त्याच्यामधला सुद्धा DMK हा एक प्रमुख घटक आणि स्टालिन हे एक प्रमुख नेते होते.
परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी असतील आणि स्थानिक नेत्यांनी सुद्धा सत्तेसाठी मिळती आहे, सत्तेचा आपल्याला यामध्ये लाभ होतोय असं म्हणल्याबरोबर ताबडतोब निर्णय घेतला आणि 5 आमदार हे विजय थलपती यांच्या बाजूला वळवण्यात आले. बरं, असंही आपल्याला म्हणता येणार नाही की स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही काही करू शकत नव्हतो, त्यामध्ये आम्हाला काही मनापासून जायची इच्छा होती असं नाही, परंतु आम्ही स्थानिक पातळीवरती निर्णय घेतला म्हणून आम्ही त्याच्याकडे कानाडोळा केला असंही म्हणता येत नाही. कारण काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे स्वतः त्या शपथविधीला हजर राहिले. म्हणजे विजय थलपती यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाची विजयनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा राहुल गांधी व्यासपीठावरती हजर होते आणि अगदी वंदे मातरम सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये गायलं गेलं तेव्हा सुद्धा राहुल गांधी व्यासपीठावरती हजर होते. आता गंमत अशी आहे की या विजय यांच्या मंत्रिमंडळाला किंवा यांच्या सरकारला डाव्या पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि डाव्या पक्षांनी त्यांचं आपलं तत्त्वज्ञान काय सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला विजयला. वास्तविक तिथं भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता, सत्तेवर येण्याची तर सुतराम शक्यता नव्हती. पण प्रत्येकजण आपल्या याला काय म्हणू आपण, त्या कृतीला, राजकीय कृतीला काहीतरी एक समर्थन द्यायचा प्रयत्न करतो. तसं काँग्रेसनेही असं समर्थन केलं आणि डाव्या पक्षांनी तसं समर्थन केलं. त्या पुढं जाऊन अण्णा DMK पक्षातले सुद्धा आमदार फुटले. आता ते मंत्रिमंडळात सामील होणार का नाही होणार याबद्दल खल चालू आहे. कायदेशीर नेमकी काय अडचणी येतील याबद्दलही खल चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 2019ला अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये युतीनं म्हणजे शिवसेना भाजप युतीनं त्यावेळेला बहुमत मिळवलेलं होतं विधानसभेमध्ये. पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर फारकत घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली आणि ते सत्तेमध्ये सहभागी झाले. एवढंच नव्हे तर ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2022मध्ये शिवसेना फुटली. आत्ताचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे हे बाहेर पडले 40 आमदारांसकट आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये भागीदारी केली. त्यावेळेला एकनाथजी शिंदे यांच्यावरती प्रचंड टीका काँग्रेससकट सगळ्यांनी केली होती. ते गद्दार आहेत, सत्तेसाठी त्यांनी हे केलेलं आहे, तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवलेलं आहे, अशा स्वरूपाची टीका एकनाथ शिंदेंच्यावरती झाली. नंतरच्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं धोरण स्वीकारलं. विधानसभेची निवडणूकसुद्धा ह्या तिन्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीनं निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि शिंदेंची शिवसेना पण होती आणि त्यांनी प्रचंड बहुमत पण मिळवलं. तेव्हा अजितदादांच्यावर सुद्धा टीका झाली की सत्तेसाठी काय वाटेल ते चालू आहे, सत्तेसाठी सगळं तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवलं अजितदादांनी. जशी एकनाथ शिंदेंच्यावरती टीका झाली तशीच. परंतु आता जर आपण पाहिलं तर तमिळनाडूमध्ये डावे पक्ष असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा अण्णा DMK सुद्धा असेल, यांनी सुद्धा सत्तेसाठी सगळं तत्त्वज्ञान गुंडाळून ठेवलं आणि ते विजयबरोबरच्या सत्तेमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या TVK या पक्षाच्या सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे पुरोगामी, प्रतिगामी विचारधारा ह्या कशाचा काहीही संबंध नाही. पुरोगामी तत्त्वज्ञान आणि हे सगळं सत्तेपुढं फिकं ठरतं हे तामिळनाडूमध्ये सुद्धा पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. राजकारणामध्ये सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सत्ता तुराणाम म्हणतात तशी आत्ता तिथं सगळी अवस्था झाली आणि DMK आघाडीसुद्धा खिळखिळी झाली. आणि इकडं अण्णा DMK आघाडीमध्ये तर फूटच पडली. त्यातले अनेक आमदारच बाजूला झाले. निदान DMK पक्षातले काही सहयोगी म्हणजे काँग्रेससह काही सहयोगी पक्षाचे आमदार बाहेर पडले असतील, परंतु अण्णा DMKमधले खुद्द त्या पक्षाचे काही आमदार बाहेर पडले आणि त्यांनी विजयच्या मंत्रिमंडळाला, सरकारला पाठिंबा दिला. आता हे सगळं जे राजकारण झालंय यामुळं देशाचं सुद्धा राजकारण बदलेल अशी परिस्थिती आहे. कारण सत्ता आहे म्हटल्यानंतर कोणी कसलाही विधिनिषेध बाळगत नाही. हे पुन्हा एकदा तामिळनाडूच्या घटनेमुळं सिद्ध झालेलं आहे. पक्षांतराचे सगळे कायदे असतील, पक्षांतर बंदीचा कायदा असेल, हे सगळे धाब्यावर बसवले जातात. हे पुन्हा एकदा तामिळनाडूतल्या घटनेमुळं दिसून आलेलं आहे. आता पाहूया त्याच्यावरती काय होतंय ते. कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण कदाचित जाईल. कोण जाणार हा सुद्धा पुन्हा प्रश्नच आहे. कारण सत्तेच्या बरोबर गेलेले आहेत, त्याशिवाय परत सत्तारूढ पक्षाचेच विधानसभेचे अध्यक्ष असतात, त्यांच्यासमोर हा फैसला होतो. त्यामुळं त्याचं काय होतं हे आपल्याला माहीत आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये.
त्यामुळं आज तरी काही त्या बाबतीत काही होईल आणि या विजय थलपती यांच्या आघाडीला काही धक्का पोचेल अशी तूर्त तरी परिस्थिती नाही. परंतु या निमित्तानं एक झालेलं आहे की NDAमधला अण्णा DMK पक्ष हा सुद्धा फुटला. आता त्यांचे खासदार नेमकं काय करणार हे माहीत नाही. ते काही विजयबरोबर खासदार काही जातात का का सगळेच NDAमध्ये राहतात हे पण अजून काही स्पष्ट झालेलं नाही. तसंच काँग्रेस पक्षात जे इंडिया आघाडी आहे त्या आघाडीतला जो प्रमुख काँग्रेस पक्ष आहे तोच तिथून बाहेर पडला आणि त्यांनी विजयच्या पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळं इंडिया आघाडीचं सुद्धा भवितव्य काहीशा प्रमाणामध्ये गोंधळात सापडलेलं आहे. आता या पुढच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जे आपल्या ममता बॅनर्जी असतील किंवा पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये आपचे नेते असतील किंवा अन्य ठिकाणी काँग्रेसबरोबर जे आता ज्यांनी आघाडी केलेली आहे इंडिया आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची, हे सुद्धा आता काँग्रेसच्या या भूमिकेकडं निश्चितच वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतील यात काही शंका नाही. परंतु एक मात्र धडा तमिळनाडूच्या राजकारणामुळे मिळालेला आहे. एक तर तिथल्या द्रविड केंद्रित राजकारणाला मोठा तडा बसलेला आहे विजय यांच्या पक्षाच्या विजयामुळं आणि त्याच वेळेला तिथं कोणत्याच पक्षाची कुठली धोरणं तत्त्वज्ञान ह्याला काही अर्थ नाही सत्तेपुढं हे सुद्धा पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. सगळ्या पक्ष आणि सगळ्या आघाड्यांची दाणादाण तमिळनाडूमध्ये सत्तेच्या राजकारणामध्ये उडालेली आहे. एवढं आजचं चित्र हेच खरं आहे. पाहूया पुढं काय काय होतंय ते. आता एवढ्यात तरी काही नजीकच्या काळात निवडणुका नाहीत, म्हणजे आहेत. कर्नाटकमधली निवडणूक आहे विधानसभेची आणि तेलंगणामधली विधानसभेची निवडणूक 2 वर्षानंतर आहे आणि गुजरातमधली निवडणूक मात्र 1 वर्षानंतर आहे. त्यावेळेला इंडिया आघाडीचं काय होतंय आणि NDAचं काय होतंय. अर्थात ह्या तिन्ही ठिकाणी NDA म्हणजे विशेषतः कर्नाटकात आणि तेलंगणामध्ये भाजपला NDAची गरज आहे, इंडिया आघाडीची गरज आहे. कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये. गुजरातमध्ये भाजप स्वतःच्या स्वबळावरती सत्तेवरती येऊ शकतो, निवडणूक लढवू शकतो. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु एक नवा राजकारणातला सत्तेचा धडा, सत्तेसाठी काय वाटेल ते, सत्तेसाठी कोणतंही तत्त्वज्ञान आडवं येत नाही, हा मोठा धडा तमिळनाडूच्या राजकारणामुळं आपल्यासमोर दिसतोय. पाहूया आता ह्यापुढं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.